100व्या नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा आता सुरू झालाय। उद्या 2 दिवस पिंपरी चिंचवडला 100 नाट्य संमेलनाचा मूळ सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्याला जिथे दिग्गज कलाकार आणि ज्येष्ठ राजकारणी यांनी एकत्र मंचावरती आपल्याला पाहायला मिळतंय, याच पार्श्वभूमीवरती प्रशांत दामलेंसोबत खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। 100 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आणि त्याकडे सगळ्यांच्या नजर आहेत। आपल्या सोबत खऱ्या अर्थाने अध्यक्ष नाट्य परिषदेचे, त्यांना हा आनंद सोहळा त्यांच्यासाठी खूप मोठा असतो आणि तो सोहळा आहे। अनेक कामं असतील पण हा आनंद वेगळा आहे, याबद्दल काय सांगायचं? नाही, काम प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन हा एक वेगळाच आनंद असतो। मी जेव्हा नवीन नाटकाचं प्लॅनिंग करतो आणि त्याचं एक्झिक्युशन करतो आणि त्याचं यश बघतो किंवा अपयश बघतो, त्याच वेगळा सगळा आनंद आहे। ही तर खूप मोठी जबाबदारी आहे, कारण मी पहिल्यांदा म्हणजे आता 5च महिने झालेत अध्यक्ष होऊन, पण सुदैवाने झाले काय, माझी संपूर्ण जी टीम आहे ना ती अतिशय अनुभवी आहे आणि प्लस आमचे विश्वस्त म्हणजे माननीय उदयजी सामंत आणि सर्व विश्वस्त आमचे शरदचंद्रजी पवार, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार, देवेंद्रजी फडणवीस, मुळात ते जरी राजकारणी असले ना तरी ते नाट्यरसिक आहेत। त्यामुळे आमच्यासाठी ही पर्वणी आहे की ते असताना आमची नाटकाशी संबंधित जी काही कामं आहेत, आमचे सांस्कृतिक मंत्री ते खूप लक्ष देऊन काम करतात। त्यामुळे मला असं वाटतं की माझी ही कारकीर्द चांगल्या नोटवर सुरू झालेली आहे आणि अर्थात नाटक जसं टीमवर्क आहे तसं नाट्य संमेलनसुद्धा टीमवर्क आहे। नाटकात 22-25 लोक असतात, तिथे जवळजवळ 150-200 लोक काम करत आहेत। त्यामुळे ही टीम हँडल करणं, ते एक्झिक्यूट अर्थात इतकं मोठं आहे। म्हणजे आता नॉर्मली एक नाट्य संमेलन जे असतं ते 3 दिवसाचं असतं, आमचं हे नाटक संमेलन जे आहे ते 5 महिन्याचं आहे। म्हणजे आज आता पुण्यात आपलं विभागीय संमेलनाचा मुहूर्त झालेला आहे, म्हणजे शुभारंभ झालेला आहे। उद्या प्रत्यक्ष नाट्य संमेलन आहे, ह्याच्या पुढे 5 ते 6 विभागीय संमेलन आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात 22 ठिकाणी नाट्यजागर स्पर्धा आहे। या नाट्यजागर स्पर्धेमध्ये एकांकिका स्पर्धा आहे, बालनाट्य स्पर्धा आहे, एकपात्री आहे, नाट्यवाचन आहे, त्यानंतर तुमची संगीत पद म्हणण्याची स्पर्धा आहे। अशा 6 विविध स्पर्धा आहेत आणि आत्तापर्यंत जवळजवळ 5,500 ते 6,000 स्पर्धकांनी त्यात नोंदणी केलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की ह्याचा जेव्हा समारोप होईल रत्नागिरीला नाट्य संमेलनाचा, तेव्हा साधारणपणे आम्ही 9,500 ते 10,000 रंगकर्मींपर्यंत पोहोचण्याची आमची जी इच्छा आहे त्याच्या जवळपास आम्ही पोहोचू अशी आम्हाला आशा आहे।